गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा, जो की मी रविवारी पोस्ट करत आहे. तर माझे कामं वगैरे उरकल्यानंतर मी झाले रेडी आणि आम्हाला जायचं होतं वेदांतला घेऊन. तर माझा आवडल्यानंतर बघा इथे दोघांचा मेकअप सुरू होता. त्याचे केस असे एकदम म्हणजे खडे केले होते. ते काय मला हेअरस्टाईल आवडत नाही, मग त्यांनी व्यवस्थित त्याचे आवरलं. आणि मग आम्ही आलो गार्डनला, कारण वेदांची तब्येत खूपच खराब होती. त्याची ताप काही कमी होत नव्हती. मग तो रडत होता की मला गार्डनला जायचं आहे, थोडंसं त्याचा मूड फ्रेश व्हावा म्हणून. मग आम्ही आलो त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. आणि मुलं आणि तसा तो ताप वगैरे त्याचे आत्तासुद्धा त्याच्या अंगामध्ये खूप ताप असताना सुद्धा खेळत होता. मला याचंच कधी कधी कौतुक वाटतं माझ्या बाळाचं, कारण तो खरंच खूप स्ट्रॉंग आहे. आणि माझं बाळ बघा इथं बॉलिंग करत होतं जसप्रीत बुमरासारखं. आणि आता त्याने घेतला ना बॅट विराट कोहलीसारखा आणि ते छक्के मारत होतं. तर खूप भारी वाटतं जेव्हा असे म्हणजे तब्येत खराब असताना पण मुलं आपली खेळतात वगैरे. तरी पण मला टेन्शन होतं, कारण त्याची ताप खरंच कमी होत नव्हती. आणि तो 2 दिवसपासून त्याची ताप येत जात होती. आणि त्याच्यामुळं ते चिडचिड पण खूप करत होतं. म्हणून मग त्याला थोडंसं बाहेर फिरण्यासाठी आणलो. मग खेळणं वगैरे झाल्यानंतर तिथं पण त्याचं मन काय लागत नव्हतं. मग आम्ही आलो मंदिरामध्ये. तिथे गार्डनपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच एक मंदिर आहे मारुतीचं. मग आम्ही त्या मारुतीच्या मंदिरात आलो. तिथे बाहेर असं चंद्राचं मारुतीची मूर्ती आहे. आतमध्ये खूप सुंदर अशी आतमध्ये मूर्ती आहे. मी ती पण तुम्हाला दाखवते. आणि मी कॅमेरासकटच दर्शन घेतलं. मला चला तुम्हाला पण दर्शन द्यावं. आणि बघा इथे किती सुंदर अशी मूर्ती आहे मारुती रायाची. आम्ही प्रदक्षिणा वगैरे घालून घेतल्या. आणि शनिवार असल्यामुळे तिथं आज दिव्यांची खूप सुंदर अशी रांगोळी म्हणजे स्वास्तिक काढलं होतं त्यांनी मारुतीच्या मंदिरातच. खूप सुंदर असं तिथं मंदिर आहे. महादेवाची पिंड पण होती. महादेवाच्या पिंडीचं पण दर्शन घेतलं. आणि बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. मग इथे भाजी घेतली. आंबे आले होते मार्केटमध्ये, तर थोडीशी भाजी आणि आंबे घेतले. चलो बाय. तर लॉंग व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहेत, तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या आणि नक्की बघा. चलो बाय.